जी, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष श्री हरीश भादिरके जी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा जी, नगरसेवक, सर्व उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, मान्यवर अधिकारी, कर्मचारी, नागरिक, प्रसार माध्यम, उपस्थित सर्व बंधू भगिनींनो आणि माननीय राज्यपाल यांचे सचिव डॉक्टर प्रशांत नानवरेजी, उपायुक्त सार्वजनिक आरोग्य श्री शरद उघडेजी, संचालक श्री शैलेश मोहितेजी आणि कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉक्टर दीक्षा शहाजी, या ठिकाणी टीबी मुक्त अभियानाच्या शुभारंभासाठी आज आपण सारे इथे एकत्र आलेलो आहोत। मी सुरुवातीलाच हे स्पष्ट करते की हा काही शासकीय सोपस्काराचा सोहळा नाही आहे, तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि व्यक्ती असो किंवा राष्ट्र असो, आर्थिक प्रगती कायम हवी असेल तर निरोगी आरोग्यासारखं दुसरं महत्त्वाचं कोणतंही संचित या ठिकाणी असू शकणार नाही। हा मूळ विचार अभियानाच्या पायाशी आहे आणि म्हणूनच मुंबईची महापौर म्हणून माझी प्रामाणिक भावना आहे की हे अभियान म्हणजे टीबी विरुद्ध केवळ वैद्यकीय लढा नाही आहे, तर मानवी सन्मान आणि सामाजिक जबाबदारीचा हा एक मोठा लढा आहे। या अभियानाचे नाव टीबी मुक्त मुंबई ही केवळ घोषणा नसून आपली सर्वांची एक सामूहिक जबाबदारी आहे। मुंबई हे नुसते एक भौगोलिक आकाराचं महानगर नाही आहे, तर मानवी जिद्दीचा पराकाष्ठा ह्या ठिकाणी किती असू शकते ते वारंवार दाखवून देणारं हे शहर आणि या शहराची ओळख म्हणजे आपली मुंबई आहे। या ठिकाणी अविरत धावणाऱ्या आणि कधीही हार न मानणाऱ्या 24 तास जागे असणाऱ्या या मुंबईच्या धमन्यांमध्ये एक वेगळाच उत्साह आपण वाहताना दिसतो आणि याच उत्साहाला जेव्हा आजारपणाचे ग्रहण लागते तेव्हा केवळ एक व्यक्ती नाही तर संपूर्ण कुटुंब आणि पर्यायाने संपूर्ण मुंबई या ठिकाणी प्रभावित होत असते। टीबी हा केवळ आजार नाही तर तो संपूर्ण कुटुंबाच्या स्वप्नावरती आघात करणारा एक मोठा अनुभव त्या कुटुंबाला या ठिकाणी अनुभवायला मिळत असतो। एक रुग्ण आजारी पडला की संपूर्ण कुटुंब त्यात ओढले जाते। मुंबईतील जवळपास 54,000हून अधिक टीबी रुग्ण ही केवळ आकडेवारी नाही आहे, तर यातील प्रत्येक आकडा हे एक कुटुंब आहे। या आकड्यामध्ये 6% निष्पाप बालरुग्णसुद्धा आहे आणि त्याहूनही जास्त जर चिंताजनक बाब असेल तर आपल्या भविष्यासाठीही फार मोठी अशी गंभीर गोष्ट आहे। सर्वात मोठे आव्हान हे आपल्याला औषध प्रतिरोधक क्षयरोगाचे या ठिकाणी आहे आणि म्हणूनच ही काळजी घेण्यासाठी या ठिकाणी स्वतःहून असा पुढाकार घेतलेले आपले सन्माननीय राज्यपाल यांनी हा पुढाकार घेऊन हा टीबी मुक्त अभियान या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आपले शेजारी, लोकल, प्रवासातील सोबती किंवा आपल्याच वस्तीत राहणारा कोणीतरी या आजाराशी लढा देत आहे। संसर्गाची ही साखळी जोपर्यंत आपण तोडत नाही तोपर्यंत मुंबईचा श्वास या ठिकाणी मोकळा होणार नाही। हे लक्षात घेता आपल्या मुंबईला एका संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि टीबी मुक्त करण्यासाठी आपण या आजपासून चळवळीची लोक चळवळ आपण म्हणू शकतो ह्याची आपण सुरुवात या ठिकाणी आपण करत आहोत। बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्वतःची अशी मजबूत अशी सार्वजनिक आरोग्य यंत्रणा आहे आणि यामध्ये 221 आरोग्य केंद्रे, 190पेक्षा जास्त दवाखाने आणि 237 आपला दवाखाना अविरत सेवा या ठिकाणी मुंबईकरांना देतोय। आपल्या दवाखान्यामुळे नागरिकांना घराजवळ असलेल्या आरोग्य सेवा मिळणे हे आता आपल्या दवाखाना या माध्यमातून सहज शक्य झालेलं आहे। आरोग्य सेवांमध्ये उत्तम समन्वय राहावा म्हणून आपण HMIS म्हणजेच हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम प्रणाली आपण या ठिकाणी विकसित केलेली आहे, ज्यामुळे डेटा आधारित निर्णय प्रक्रिया अधिक त्या ठिकाणी प्रभावी होईल। रुग्णांची नोंदणी, उपचार अधिक सुलभ आणि गतिमान या ठिकाणी झाला पाहिजे, ह्यासाठी आपण सगळेच या ठिकाणी प्रयत्नशील आहोत। टीबीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपला सर्वात मोठा भर असेल तो म्हणजे लवकर निदान आणि तात्काळ उपचार या ठिकाणी ह्या सूत्रावरती आपण आता या चळवळीची सुरुवात करत आहोत आणि म्हणूनच मुंबईच्या सर्व 24 विभागांमध्ये आयुष्यमान आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आलेली आहे। या शिबिरांमध्ये अत्याधुनिक AI सपोर्टेड या ठिकाणी हेल्थ डेस्क एक्सरे मशीन या ठिकाणी त्याचा वापर आपण करणार आहोत। हे मशीन थेट वस्त्यांमध्ये लोकांच्या दारापर्यंत या ठिकाणी नेऊन काही सेकंदामध्ये छातीचा एक्सरे या ठिकाणी काढून त्या ठिकाणी आपण त्या रुग्णाला किंवा त्या व्यक्तीला ह्यापासून आपण मुक्त करणार आहोत। एक्सरेसाठी लवकरात लवकर चक्रा माराव्या लागणाऱ्या आपल्या आशा वर्कर्स यासाठी खूप चांगलं काम करतात आहे। सर्व यंत्रणा या ठिकाणी काम करते। आज तंत्रज्ञान स्वतः रुग्णांच्या दारामध्ये आलेले आहे। फ्रॉम हॉस्पिटल टू हाऊस होल्ड
हे आपण वास्तवात उतरवून ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे. जर एक्सरे मध्ये संशय आढळला तर लगेच आपण नॅट या अत्याधुनिक चाचणीद्वारे TBचे अचूक असे निदान आपण करून त्या रुग्णाला मोफत उपचार, औषध उपचार ह्या ठिकाणी आपण सुरू केलेले आहेत. मुंबईमध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परिवर्तन तर घडतच आहे, पण ह्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे एकूणच डेटा, तंत्रज्ञान आणि मानवी संवेदना याचं जर संगम असणारे TB मुक्त मुंबई अभियान या ठिकाणी येत्या काळामध्ये सार्वजनिक आरोग्याची अशी यशस्वी या ठिकाणी मॉडेल या ठिकाणी असणार ह्याची मला पूर्ण खात्री आहे, पूर्ण विश्वास आहे. पण फक्त औषधे देऊन TBचा लढा जिंकता येत नाही, तर जागतिक आरोग्य संघटना आणि वैद्यकीय संशोधने असे सांगतात की चांगला आणि पौष्टिक आहार जर TBच्या रुग्णाला लवकरात लवकर बरे करण्यासाठी असतो तर 50% हा जो आहार हा या ठिकाणी काम करत असतो. औषधांचा डोस सहन करण्यासाठी शरीरात ताकद हवी आणि ती ताकद म्हणजे उत्तम पोषणामधून आपल्याला ह्या ठिकाणी रुग्णांना द्यायची आहे. त्यांना त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करावं लागेल. आणि म्हणूनच आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या प्रधानमंत्री TB मुक्त भारत अभियान अंतर्गत आपण निक्षय मित्र ही संकल्पना या ठिकाणी राबवतोय. समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था आणि उद्योगांनी पुढे येऊन या TB रुग्णांना दत्तक घ्यावे, त्यांना दरमहा पौष्टिक आहाराची किट द्यावी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानसिक आधार द्यावा. या निमित्ताने मी ह्या आव्हानातून पूर्ण सगळ्या मुंबईकरांना आव्हान करते. आणि म्हणूनच आज या व्यासपीठावरून TB रुग्णांना सांगू इच्छिते की TB हा अजिबात न घाबरणारा आणि 100% पूर्ण होणारा या ठिकाणी आजार आहे. फक्त अट एकच आहे की डॉक्टरांनी दिलेल्या उपचाराला जो कोर्स असतो तो अर्धवट मात्र TB रुग्णांनी ह्या ठिकाणी सोडला नाही पाहिजे. 2 दिवसात बरे वाटू लागले म्हणून औषध बंद केले तर आजार अधिक गंभीर आणि औषध प्रतिरोधक बनतो. म्हणूनच TBवर मात केलेल्या अनेक व्यक्ती आज सन्मानाने या ठिकाणी निरोगी आयुष्य जगत आहे. तुम्ही त्यांच्यासारखेच पूर्ण बरी होऊ शकतात. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि महानगरपालिका तुमच्या पाठीशी पूर्ण या ठिकाणी उभी आहे. म्हणूनच हा लढा केवळ डॉक्टर आणि प्रशासनाचा नाही तर हा 2 कोटी मुंबईकरांचा लढा आहे. आज आपल्यासोबत 101 शाळा, महाविद्यालय, बचत गट आणि स्वयंसेवी संस्था याची जनभागीदारी या ठिकाणी उपक्रमामध्ये आपण जोडल्या गेलेले आहे आणि त्याचे कौतुक मी या ठिकाणी करते आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आणि जनभागीदारी या आपल्या अभियानाच्या यशाचे या ठिकाणी सूत्र असणार आहे. प्रशासन, आरोग्य कर्मचारी आणि नागरिक अशा तिन्ही घटकांची साखळी जर या ठिकाणी मजबूत झाली तर यश हे नक्कीच आपल्या सगळ्यांना या ठिकाणी लाभणार आहे. म्हणूनच TB रुग्णाला औषधापेक्षा सर्वात जास्त गरज असते ती आधाराची आणि समजुतीची. जोपर्यंत आपल्याकडे TBकडे एक कलंक म्हणून पाहणे बंद करत नाही आणि रुग्णाला दूर ठेवण्याऐवजी त्याला प्रेमाचा आणि उपचाराचा हात देत नाही तोपर्यंत हे युद्ध आपण सर्व जिंकू शकणार नाही. समाजाने आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. तसेच या ठिकाणी कोणालाही लक्षणे दिसतील तर लागलीच जवळच्या निश्चय अशा शिबिरामध्ये जाऊन मोफत तपासणी करून घेणे या ठिकाणी अतिशय गरजेचं आहे. शेवटी मी आपल्या मुंबईकरांना, या मुंबईकरांचे प्रेरणास्थान असलेले माननीय राज्यपाल महोदय यांचे या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानते की त्यांनी या अभियानासाठी आपला अमूल्य वेळ दिला आणि आपल्याला मुंबईकरांना नवी ऊर्जा या ठिकाणी दिलेली आहे. रात्रंदिवस रुग्णांची सेवा करणाऱ्या आपल्या सर्व आशा सेविका, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स आणि स्वयंसेवी संस्थांचे मी या ठिकाणी कौतुक करते. आणि आज आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी मुंबईला राष्ट्रीय स्तरावरती TB निर्मूलनाचा आदर्श मॉडेल बनवण्याचा या ठिकाणी संकल्प घेतलेला आहे. म्हणूनच तुमच्या सगळ्यांचे सुद्धा या ठिकाणी मी खूप खूप धन्यवाद मानते. मला 2 शब्द बोलायला दिले त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.